रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली आहे। स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड। महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर निशाणा। महाडमध्ये दुर्बीण घेऊन फिरलो पण विकास कामं दिसली नाही। सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंवर निशाणा। एकंदर बदलत्या राजकारणामध्ये जर काय उलटफेर झालं तर त्याने आमच्या दोष देऊ नये, कारण आम्ही महायुती धर्म पाळण्यासाठी निश्चित तयार आहोत। पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाल ते चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे, ही जी भूमिका कायमस्वरूपी सगळ्या राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला असं मला वाटतं। आणि म्हणून पेनची शून्य जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल। 4 वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत, अशा वेळेला जे म्हटलं गेलंय, मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड, अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते आहे। अजून खूप काय वेळेवरती बोलायला